जय शिवराय मित्रांनो, आज आपण माता वैष्णोदेवीचं दर्शन घ्यायला चाललो आहोत. मित्रांनो, दर्शन घेण्याच्या अगोदर मी या मंदिराची थोडक्यात तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, माता वैष्णोदेवीचा महिमा हा संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. आणि मित्रांनो, प्राचीन कथेच्या माहितीनुसार माता वैष्णोदेवीचा परमभक्त श्रीधर याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन मातेने त्याचा उद्धार केला होता. आणि माता आपल्या अस्तित्वाचा संपूर्ण जगाला जागृत करून दिलं होतं. आणि त्यानंतर मित्रांनो, त्या पवित्र धाममध्ये माता वैष्णोदेवीच्या मंदिराची स्थापना झाली होती. मित्रांनो, अशीच घटना घडली होती malaड मुंबईमध्ये. malaडमध्ये राहत असलेले मित्रांनो 5 भक्त म्हणजे गिरीशभाई शहा, जगदीश खक्कर, किशोरभाई वर्मा, अनिल हिंगल आणि हसमुख शेठ हे 5 भक्त दरवर्षी मुंबई उपनगरमधून मुंबई ते जम्मूपर्यंत माता वैष्णोदेवीची यात्रा करत असत. मित्रांनो, सन 1999 साली दरवर्षीप्रमाणे हे 5ही जण माता वैष्णोदेवीच्या यात्रेला गेले होते. आणि मित्रांनो, यात्रेवरून घरी आल्यानंतर या 5ही जणांच्या स्वप्नामध्ये माता वैष्णोदेवीने दर्शन दिले होते आणि सांगितले होते की माझ्या मंदिराची स्थापना इकडेच मुंबईमध्ये करावी. आणि मित्रांनो, असं स्वप्न आल्याच्या नंतर ते सर्व 5ही भक्त आपापल्या कामाला लागून आणि ते 7 फेब्रुवारी 2001 साली त्या 5ही जणांनी मंदिराचं काम पूर्ण करून सर्व विधिविधान करून मातेच्या भक्तजनांसाठी मंदिराचे प्रवेशद्वार चालू झाले. मित्रांनो, हे मंदिर बघून प्रत्यक्ष आपण जम्मूमध्येच आलो आहोत असा भास होतो. कारण मंदिर संपूर्ण दगडामध्ये असल्याकारणाने आतमध्ये गुफा आहेत. मित्रांनो, मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतेवेळी पायाखाली वाहणारी झुळझुळ पाणी बाणगंगेची जाणीव करून देते. आणि मित्रांनो, आतमध्ये गाभाऱ्यात गेल्यावरती भैरवबाबांच्या बरोबर साक्षात माता वैष्णोदेवीचे दर्शन होते. तर चला मित्रांनो, आपण पाहूया हे माता वैष्णोदेवीचे जागृत देवस्थान. मित्र बघू शकता, हे प्रवेशद्वार आहे माता वैष्णोदेवी मंदिरचं. पूर्ण गुफा आहे येथे. ज्याप्रमाणे जम्मूमध्ये माता वैष्णोदेवीचं स्थान आहे, अशाच प्रकारे ही इथे गुफा बनवलेली आहे या दगडांमध्ये. अर्धकुवारी हे सर्व माहिती वगैरे दिलेली आहे. आणि ह्या एक अंडरग्राउंड आहे जिथून खालून आपण जाऊ शकतो. पूर्ण ही दगडाची गुफा आहे. या गुफेतून आपल्याला पुढे जायचं आहे. या ठिकाणी बनवलेली आहे. पूर्ण खोलवर आहे.
दगडांमध्ये कोरलेला आहे। मंदिराला पूर्ण दगडांमध्ये आकार दिलेला आहे। मंदिरच्या गाभाऱ्यामध्ये जायचं मित्रांनो दुसरा गुफाद्वार आहे आणि जिथून माता वैष्णोदेवीची जी मेन ज्योत आणलेली आहे, अखंड ज्योत, ही अखंड ज्योत या ठिकाणी तेवत आहे बघा। ही ज्योत कायमस्वरूपी इथे असते। ही माता वैष्णोदेवीची ज्योत आहे। खरोखरच एक अद्भुत असं या मलाड नगरीमध्ये हे माता वैष्णोदेवीचं मंदिर आहे। आणि या गुफेमधून मित्रांनो जे प्रवेशद्वार आहे याच्यामधून आतमध्ये गेल्याच्या नंतर मी चाललोय आतमध्ये। ही पूर्णपणे खाली मित्रांनो पाणी वाहतंय, बघू शकता हे पाणी आहे। ज्याप्रमाणे माता वैष्णोदेवीचं जे मूळ ठिकाण आहे जम्मूमध्ये, त्या ठिकाणी जी बाणगंगा वाहत असते त्याचप्रमाणे एक थोडासा चाहूल लागते आपण की तिथूनच आपण चाललोय अशा प्रकारे आपल्याला एक चाहूल लागून जाते। आणि खरोखरच अद्भुत असा हे गुफा प्रवेशद्वार बनवलेला आहे या ठिकाणी। पूर्ण पाणी वाहतंय इथून आणि हे आपण आता चाललोय माता वैष्णोदेवीच्या गाभाऱ्याजवळ। आपण आता आहोत वैष्णोदेवीच्या गाभाऱ्यामध्ये। तिथे आल्याच्या नंतर एक प्रसन्न असं वातावरण आपल्याला बघायला भेटते। मंदिरच्या गाभाऱ्याच्या बाहेर आल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला हे पाहायला भेटते। बघू शकता संपूर्ण मंदिर ह्या दगडांमध्ये कोरलेलं आहे। आपण चाललो आहेत मंदिरच्या वरच्या भागाजवळ।
शकता मित्र, हे मंदिर पूर्ण दगड आहे आणि दगडाच्या मधोमध हा मंदिरचा वरती कळस बनवलेला आहे. संपूर्ण मंदिर हे दगडामध्येच कोरलेलं आहे, बनवलेलं आहे. चल मित्र, बघताय तुम्ही संपूर्ण हे मंदिर या दगडामध्ये कोरलेलं आहे. खूप छान असं हे मंदिर